Day 2. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आम्ही तयार झालो आहे पहिल्या सफारीसाठी. खूप एक्सायटेड आहे, मजा येणार आहे, धमाल येणार आहे. आत्ता वाजले सकाळचे 5:15, पण इथे इतका 5:15 वाजता उजेड पडला असं वाटतं 7 वाजलेत. सो 5 वाजता सांगितलं होतं आणि 5:15ला निघालं. इंडिया है चलते. सो मजा येणार आहे. बघूया सफारीत काय काय भेटतं, कसं भेटतं, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवणार आहे. काना माझ्यासाठी नवीन आहे. टार्गेट टायगरच आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. जे काही मिळेल ते आपलं बघायला, असं जे काही मिळेल ते मी सगळं तुम्हाला माझ्यासमोर दाखवणार आहे. सो या हॉटेलमधून आम्हाला फोन आला होता की तुम्हाला कोर झोन पाहिजे असेल तर मिळेल. मग आम्ही बफर झोन सगळ्या कॅन्सल केल्या आणि कोर झोन घेतले. सो हा नशिबाचीच गोष्ट आहे कोर झोन मिळण्यासाठी. त्यामुळे कोर झोनमध्ये जायचं आहे कानाच्या. वा वा, व्हेरी 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 एक्सायटेड. सो अशा पद्धतीने आम्हाला हॉटेलमधनं एक गेट पास दिला आहे. तो घेऊन ही आमची राम प्यारी तयार आहे. ओय पाजी कधी हसवेल्या करो. नमस्ते जी. जी गुड मॉर्निंग सर जी. क्या नाम है आपका? मनोज ठाकुर सर. मैं मनोज ठाकुर जी. सर जी. आप एक्चुअली ठाकुर साहब, अच्छा सा कोई दिन बनाओ हमारा. काना सेंटरमधला खटिया नावाचा प्रीमियम झोन असं या सफारीचं नाव आहे. खटिया. सफारीला जाताना एक वेगळीच ऊर्जा असते अंगात, आनंद असतो तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल. उनको डर लगता नहीं क्या? टाइगर इधर आता कि नहीं आते? आता है सर जी. इधर तक आता है? आ जाता है. ये बिंदास घूम. इधर फीमेल का 3 बच्चों का मूवमेंट है ना इधर से. हाँ क्या? हाँ जी सर. सो सकाळी 5:30 वाजता इथे अक्षरशः जत्रा भरली असं वाटतंय. फील इतक्या गाड्या, इतकी लोक. सकाळ सकाळ चहा पिणं हे एक नशिबाचा भाग आहे, कारण की मिळत नाही इथे. पण इथे तर दिवस वाटतो ना सगळा. केवढ्या गाड्यात बघा ना. सकाळी 5:15 वाजता एवढी गर्दी होती. 5:30 वाजता जत्रा वाटते. दुसऱ्या गेटला झालं पाहिजे. यांचं सगळं लोक इकडे तर आपण दुसरीकडे जायचं. सो ह्या गेटमधनं आत जायचं आपल्याला. ज्यांना जिप्सी जायचं नसेल तर या ग्रुप त्याच्या बसमधून जाऊ शकतो आपण. हे खटियाचं ऑफिस आहे. इथे तुम्ही जिप्सीची एंट्री करून जाऊ शकता. 133 नंबरची व्हेकल काना टायगर. हम लोग कोर पे आ गए हैं जी. ये जो लाइन टाइप की रोड टाइप की वो थी ना, हाँ. वो वहाँ से कोर एरिया लग जाता है. मतलब ये जंगल ओपन है, किसी प्रकार का ऐसा फेंस वो नहीं है. टाइगर ट्रांजिट कर सकते हैं ना. जी, सभी एनिमल्स. कितने हैं इधर टाइगर? यहाँ पे 115 की काउंटिंग है. फेमस कौन सा टाइगर है यहाँ पे? सब अपने अपने एरिया पे सब फेमस है सर. फिर कैसे एक नाम? हम लोग बजरंग के एरिया पे जा रहे हैं. कौन सा? बजरंग. बजरंग. बालाघाट जिला के ये सतपुड़ा के मैकल रेंज पे आता है ये ना जी हाँ. बालाघाट में भी टाइगर रिजर्व है. ये दोनों में पड़ता है. ये जो पार्क है ना, हमारा जो दूसरा गेट है मुक्की गेट, वो बालाघाट डिस्ट्रिक्ट में है. क्या इसका जो क्षेत्रफल है सर, ये 2183 स्क्वायर किलोमीटर के एरिया में फैला हुआ है होल पार्क. बट ये जो है 2 भागों में बटा हुआ है, कोर जोन एरिया और बफर जोन एरिया. जो कोर जोन है ये है 940 स्क्वायर किलोमीटर के एरिया पे कोर है. उसमें 20% एरिया जो टूरिज्म के लिए खुला हुआ है, जिसमें 4 जोन है. वे हैं काना, किसली, मुक्की एंड सराई. कहना चाहिए
जैसे ये ओपन वाइल्ड लाइफ है यहाँ पे, लक और चांस के ऊपर डिपेंड करता है। वो तो आप जान ही रहे, घूम ही रहे हैं आप लोग। अली काना आपका फर्स्ट टाइम है, बाकी और भी नेशनल पार्क घूमे होंगे। देखिए वही तो हम लोग देखना जी। चाहते हैं कि ये जंगल में क्या है। पेंच भी गए हम लोग क्या है, आप लोगों का लक और हम लोगों की कोशिश सर। 3 महीने पहले जी गिर में गए थे, तो हाँ। एक गाइड था हमारा, हाँ हाँ। तो उससे बोला सर ये गाड़ी बड़ी छोड़ दो, ये सब शाम को मुझे मिलो। और है यहाँ पे राइट में कहाँ पे? ये गौर सर, दोनों तरफ इंडियन गौर। हाँ, इंडियन गो। क्या है, हम बाइसन कहते हैं, बट ये बाइसन नहीं है एक्चुअली, ये काऊ फैमिली से बिलोंग करते हैं। फैमिली से बिलोंगिंग है। ये जो मेडोज एरिया देख रहे हैं सर, पहले इनमें क्या है, गांव हुआ करता था, खेती होती थी। फिर क्या है, टाइगर रिजर्व होने के बाद इन गाँव को जो बाहर विस्थापित किया गया है। मतलब जंगल के अंदर जितने भी मेडोज मिलेंगे, ऐसा समझ लीजिएगा कि उसमें उनमें पहले गांव था। जैकल सर, गोल्डन जैकल। ये सोए हुए हैं, देखना ये तीनों लीडर जैकल? हुए हैं। हाँ हाँ, गोल्डन जैकल। सो रहा है क्या? हाँ, सो रहे हैं तीनों। मंडला आणि बाराघाट या जिल्ह्यांमध्ये हे कान्हा जंगल पडते. इथील आकर्षण म्हणजे वाघ आहे. वाघासोबत इथे अस्वल, बाराशिंगा, बिबट्या, चितळ, रानकुत्री, सांबार असे अनेक प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो कान्हा जंगलाच्या ह्या ज्या झोनमध्ये आम्ही आलो, या झोनचा हा मध्य आहे आणि इथे तुम्ही उतरून वॉशरूमला जाऊ शकता किंवा काही तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा असेल तर ब्रेकफास्ट करू शकता. अतिशय लोकप्रिय असा समोसा कानाचा आणि आता खातोय. उत्तम क्वालिटीचे समोसा आणि बटाटा वडा आमच्या समोर आहे. अतिशय भुकेलेलो आहोत आम्ही. सकाळी 4-4:30ला उठल्यानंतर आम्ही फक्त ब्रश करून इथे पोहोचलो. माझ्यासाठी मस्त शर्ट आहे एकदम. त्याच्यावरती या पेंटिंगला काय म्हणतात, विसरलो शब्द मी. वारली पेंटिंग. ये जो है ना, हाँ, हमारे यहाँ जो अपने यहाँ जो पाया जाता है, जैसे हिरण है, बारहसिंगा है, सांबर डियर है, स्पॉटेड डियर है, ये तीनों का एंटलरों से ये बना हुआ है. पहले क्या है, ये कलेक्ट करते थे, मतलब जो लेबर वगैरह होते थे, तो ये बिकते थे, तो ये यहीं बेचते थे वो लोग. तो ये क्या है, लैब में रखे हुए थे. तो हमारे यहाँ फिर ऐसे SDO साहब या DFO साहब फिर वो अफ्रीका गए हुए थे, तो ये सिस्टम वो वहाँ का है, तो ये आर्ट्स यहाँ पे बनाया गया है. बहुत बढ़िया बना है, बहुत ही बहुत सुंदर. अच्छा जी. और यूज भी हो गया, लोगों को देखने के लिए अच्छा हो गया. फोटो कितना बढ़िया बना है. इसके नाम से लोग आते हैं. किसली प्रवेशद्वाराजवळ कान्हा संग्रहालय आहे आणि या कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या समृद्ध जैवविविधतेचे आणि संवर्धनाच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. इथे असलेले जे काही त्यांनी बनवलेले पॉईंट्स किंवा काही क्षेत्र आहेत, एक मुक्की क्षेत्र आहे, एक कान्हा क्षेत्र आहे, एक खटिया आहे आणि एक किसली आहे. आपण आता या नहीं यार, नहीं मालूम. खटियाच्या
क्षेत्रामध्ये आहोत. त्या प्रदेशातील स्थानिक आदिवासींचे जीवन व त्यांचे जंगलाशी असलेले नाते असे आपल्याला इथे पाहायला मिळते. खूप असं सुंदर मार्गदर्शन त्या लोकांनी त्यानुसार करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे छोटासा सिनेमा हॉल केला आहे. उद्यानाच्या इतिहासावरती आधारित माहितीपट व वन्यजीवांचे व्हिडिओ दाखवणारे एक मिनी थिएटर देखील इथे आहे. सो म्युझियमसाठी बनवलेली ही बघा वास्तू किती सुंदर आणि अतिशय देखणीय बनवले. देखणीय हा शब्द तर माझ्या कोशातला सांभाळून घ्या. जंगलाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आहे इथे. प्रत्येक प्राण्याबद्दल, प्रत्येक पक्ष्याबद्दल, सरपटणारे प्राणी, त्यांची जीवन माहिती, संधिपाद जीव, कोटी कोटी कीट, लाजवाब इंद्रिय, कार्यदट कीट, पैसे की बात, असं काय काय टायटल दिलेली ही छोटे छोटे प्राणी, कीटकं, बटरफ्लाय, अशी सगळ्यांची माहिती या विभागात दिलेली आहे. दोषी त्यांचा पुरेपूर अभ्यास करून आपल्याला वाळवी आहे. ओके. आणि स्वनिर्मित घर. जेवढी वाळवी वरती तुम्हाला दिसते ना, ही जमिनीच्या आतमध्ये कितीतरी खोल असते आणि त्याची सुरुवात इकडे तिकडे सगळी पसरलेली असते. ओ, सो नुसतं जंगलात येऊन फायदा नाही. जंगलाची माहिती आपल्याला असायला पाहिजे. तर जंगलाची माहिती कशी मिळेल तर अशा पद्धतीने मिळेल. अशा संग्रहालयाने आपल्याला तिथली प्रत्येक पक्ष्याची, प्राण्याची, तिथल्या लोकांची अशी सगळी माहिती बऱ्यापैकी ह्या संग्रहालयाने कव्हर केली. येथे बंगालचे वाघ, भारतीय बिबट्या, सुप्रसिद्ध बाराशिंगा यांचे टॅक्सिडर्मी नमुने आणि सांगाडे प्रदर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळतात. या विभागात आल्यानंतर मला खूप बरं वाटलं. की बरं वाटलं म्हणजे आपण नेहमी प्राणी बघतो, प्राण्यांचे असे असं कुठे बघायला मिळालं नाही. प्रत्येक प्राण्याचा जबडा इथे. सो मी तर खूप खुश झालो आहे ह्या विभागात येऊन. संग्रहालयात पण आल्यानंतर आम्ही इथे जवळजवळ 1-अर्धा तास घालवला. संग्रहालय पूर्ण पाहण्यासाठी साधारण 45 ते 90 मिनिटं लागू शकतात. येथे भेट देण्यासाठी आगाऊ बुकिंगची आवश्यकता नाही. सफारी दरम्यान ब्रेकफास्टसाठी थांबतो तिथे हे संग्रहालय आपल्याला पाहायला मिळते. तुला काय वाटतं हे संग्रहालय बघून? महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये असं नाही केलं रे अजून कधी कुठेच. काय केलं असेल तर आपण बघितलं नसेल. सॉरी, आम्हाला माहीत नसेल कदाचित कुठल्या जंगलात असेल. पण आम्ही जितकं फिरलोय त्याच्यामध्ये नाही. म्हणजे माणसं नुसती जंगलं बघतात आणि त्या जंगलाबद्दल काहीच माहिती नसतं. इन्फॉर्मेशन सॉलिड आहे प्रत्येक प्राण्याची, छोट्यातल्या छोट्या कीटकांपासून मोठमोठ्या. भयंकर जातो. ॲक्च्युली एक दिवस जाईल पूर्ण. पूर्ण बघायला एक एक गोष्टी एक एक रूममध्ये एक तास जाईल. पण आता आम्हाला थोडी बंधन आहेत. आमची सफारी आहे आणि त्या सफारीच्या बंधनामुळे आम्हाला निघावं लागतं. सो मला जितकं करता आलं फटाफट तेवढं केलंय मी, शिव्या खाऊन माझ्या मित्रांच्या. कारण त्यांना लागले घाई पुढे जायची आणि मला लागले की लोकांना दाखवायची. सो सफारी तर झाली आमची पहिली. आता थोडंसं हॉटेल एक्सप्लोअर करूया आपण. स्विमिंग पूलवर जाऊन थोडासा स्विमिंग पूलचा आनंद लुटूया.
एक डुबकी पाण्याची मारलीच पाहिजे असा तो स्विमिंग पूल आहे. भयंकर तळपतं ऊन आहे आणि त्या उन्हात आपण थोडंसं गार होऊया, चिल. हां, संध्याकाळी कदाचित आम्हाला या उन्हामुळे टायगरची सफारी व्हायची शक्यता आहे. सो बघू, नो प्रॉब्लेम, मिळाला नाही मिळाला तरी चलो. फक्त शूटिंगसाठी मी आलो आहे. बेसिकली पाण्यात यायचं असं काही हे नव्हतं, कारण कोणी आलंच नाही. मी एकटं आलो आहे पोहायला. पोहता येत नाही पाण्यात, फक्त डुबकी मारायला, कारण की इतकं बाहेर ऊन कडक आहे. थोडं थंड वाटण्यासाठी उत्तम पर्याय हा स्विमिंग पूलमध्ये येणे. सो वेळ झाली आहे दुपारच्या सफारीची. सो आम्ही निघालो आणि भयंकर ऊन आहे आता. तर आज टायगर बघणं हे काही आमच्या हातात नाही, नशिबात नाही. त्यामुळे हे आम्ही आमच्या मनाला समजूत घातलेली आहे. पण दिसावा अशी मनापासून इच्छा आहे. सो इतक्या कडक उन्हात कदाचित पानवठ्यावरती टायगर बसायला येऊ शकतो अशी आशा आहे. आणि त्या आशेने आजची सफारी सुरू करतो. सो आमची सफारी आत्ताची आहे ती किसली या क्षेत्रामध्ये. किसली क्या बोलते? किसली. ते बंधू आहेत या हॉटेलचे आणि ते आम्हाला सांगतात की आता 100% तुमचं सायटिंग होणार आहे. मी रेकॉर्ड असं करून ठेवतो की नाही झालं तर हे आम्हाला रात्री पार्टी देणार आहेत. कोई तरीका है भीख मांगने का? पहिल्या सफारीमध्ये सायटिंग न झाल्यामुळे या दुसऱ्या सफारीमध्ये तरी वाघाची सायटिंग व्हावी अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती. दुसऱ्या सफारीची वेळ संपत आली होती. सगळ्यांच्या नजरा जंगलाचा राजा बघण्यासाठी आतुर झाल्या होत्या. पण वाघ काही दिसेना. हम लोगों से पहले एक गाड़ी देखी है रोड क्रॉस करते हुए, तो उन्होंने आइडेंटिफाई किया है, तो ये DJ5 है. हाँ जी है. इसका बॉर्न प्लेस मुक्की जोन पे है. फायनली इतकी मेहनत केल्यानंतर तो क्षण आला ज्या क्षणाची आम्ही केव्हापासून वाट बघत होतो. आमच्या समोर होता जंगलचा राजा वाघ. अगदी रुबाबात उभा. पूर्ण जिप्सीमध्ये शांतता पसरली होती आणि फक्त वाघ बघण्यात सगळे मग्न झाले होते. किल किया था क्या उधर थोड़ा सा? हाँ किल था वो जो क्या है कि कौवे हम जा लोग ने रहे एक थे। कौवे देखे ना, क्रो का दौड़ के जा रहे थे वहाँ पे किल किया उससे है। लग रहा है कि वहाँ पे इसका किल है. अच्छा, पानी में जाएगा फिर खाएगा, पानी में जाएगा. हाँ. ये सुबह भी दिखेगा इधर. अच्छा, अभी थोड़ा गर्मी है ना, इस वजह से वो थोड़ा पानी में बैठेगा, थोड़ा ठंडा होगा, इसके बाद किल के पास चला जाएगा. 5 साल का है. जी 5 से 6 साल का है. तो मी चेक करतो मी केलेल्या फोटोशूटमध्ये तो दिसतोय की नाही दिसत. सो वॉकिंगचा हां. मित्रांनो, तो आनंदाचा क्षण आम्ही आज अनुभवला. जरी आम्हाला फार जवळ नाही मिळाला टायगर, पण आम्हाला दिसला आणि ह्या जंगलात आहे कधी सकाळपर्यंत आम्हाला विश्वास नव्हता की इथे टायगर आहे, कारण की इतकं शांत जंगल होतं. जंगल सुंदर आहे पण ते अगदी शांत होतं. पण आज शेवटच्या एका तासामध्ये कॉलिंग सुरू झाली इकडे तिकडे इकडे आणि फायनली आम्हाला खूप लांब होता पण दिसला. ह्याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. तर पळायची घाई आहे कारण की वेळ संपलेला आहे. गेटवर 7 वाजता अगोदर पोहोचायचं असतं. आता लास्ट मिनिटला वाघोबा दिसल्यामुळे पळापळ झाली.
ठीक आहे, ज्याच्यासाठी केला होता 8 तास. टेरिटोरीसाठी झालेला संघर्ष, 2 वाघांमधलं युद्ध, हे असणारे पुढच्या सफरमध्ये. ते पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.